कधी असा विचार मनात आलाय का की आपण जे बोलतो म्हणजे अगदी या क्षणी मी जे काही बोलतोय ती एक प्रकारची टेलिपॅथीच आहे. टेलिपॅथी म्हणजे कसं काय? म्हणजे बघा ना, मी फक्त माझ्या घशातून हवा बाहेर सोडतोय, माझ्या जिभेने आणि ओठांनी त्या हवेला एक विशिष्ट आकार देतोय आणि त्यातून अत्यंत गुंतागुंतीचे विचार. थेट समोरच्या व्यक्तीच्या मेंदूत रुजवताय. अगदी बरोबर. विचार केला तर हे पूर्णपणे एखाद्या जादूसारखंच आहे. आपण रोजच्या जीवनात या जादूचं इतक्या सहजतेनं वापर करतो की त्यामागील अफाट विज्ञानाकडे आपलं लक्षच जात नाही. हो ना, म्हणजे आपण फक्त ती भाषा वापरत असतो. नक्कीच. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच टेलिपॅथीचा म्हणजेच आपल्या मराठी भाषेचा इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरचा अगदी मुळापासून वेध घेणार आहोत. आपण मराठी व्याकरण आणि वर्णमालेचा जो तांत्रिक पाया आहे तो आज उलगडणार आहोत. कारण आपण जेव्हा भाषेचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त तिचं बाह्य सौंदर्य दिसतं. म्हणजे कविता किंवा कादंबऱ्या असं काहीतरी. हो, अगदी. कविता, कादंबऱ्या, भाषणे. पण या सौंदर्याच्या आत एक अतिशय अचूक आणि आणि गणितीय मेकॅनिझम काम करत असतं. एखाद्या गुंतागुंतीच्या मशीनमध्ये जसे शेकडो छोटे छोटे गिअर्स एकमेकात अडकून काम करतात ना, तशीच भाषेची ही अंतर्गत यंत्रणा असते. बापरे, म्हणजे आतमध्ये इतकं मोठं काम चालू असतं तर. अगदी. आणि आज आपण ह्याच मशीनचे पार्ट्स वेगळे करून ते कसे काम करतात हे पाहणार आहोत. आणि हे मशीन उघडण्यापूर्वी मला त्या एका संकल्पनेबद्दल बोलायचं आहे जिला आपण व्याकरण म्हणतो. व्याकरण. व्याकरणाला केवळ नियमांची जंत्री समजणे हे खूप वरवरचे आहे. अच्छा, मग व्याकरण नक्की काय आहे? भाषेच्या अभ्यासकांच्या मते व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. जर आपण या शब्दाची मूळ फोड पाहिली. फोड म्हणजे त्या शब्दाची निर्मिती कशी झाली ते? हो, व्याकरणाची फोड वी अधिक आ अधिक क्रू अशी होते. वी अधिक आ अधिक क्रू. हां. आणि क्रू म्हणजे करण. यातून जो अर्थ निष्पन्न होतो तो म्हणजे केवळ स्पष्टीकरण किंवा उकल करणे. म्हणजे व्याकरण आपल्याला नियम लादत नाहीये, तर फक्त स्पष्टीकरण देतंय. पूर्ण संवाद साधतात तेव्हा त्यांच्या नकळत कोणती अंतर्गत व्यवस्था काम करत असते. अच्छा, म्हणजे व्याकरण या शब्दाचा मूळ अर्थ स्पष्टीकरण असा आहे. हे तर एखाद्या मोठ्या शहराच्या ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमसारखं झालं. ट्रॅफिक सिस्टीम ते कसं? म्हणजे बघा, जर ट्रॅफिक सिग्नल किंवा लेनचे नियम नसतील तर वाहनांची जशी एकमेकांवर धडक होईल आणि सगळीकडे गोंधळ उडेल, तसंच काहीसं भाषेचं आहे. जर ही अंगभूत व्यवस्था नसती तर माझे शब्द आणि समोरच्याचे शब्द एकमेकांवर आदळले असते आणि संवादाचा पूर्ण बोजवारा उडाला असता. अगदी चपखल उदाहरण आहे. म्हणूनच या शास्त्राचा अभ्यास करणे हे फक्त मार्क मिळवण्यापुरते मर्यादित राहत नाही. ते भाषेच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर प्रभुत्व मिळवण्यासारखे आहे. ठीक आहे, मला ही संकल्पना आता एकदम स्पष्ट झाली. पण आता मला हे जाणून घ्यायचं आहे की हे सगळं सुरू कुठून होतं. म्हणजे नक्की काय विचारायचे? म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टीमचा सर्वात छोटा भाग कोणता? एक साधा आवाज, ते आपण आता जे बोलतोय ती पूर्ण अर्थाची वाक्य. हा जो प्रवास आहे तो नेमका कसा होतो? हा प्रवास अतिशय रंजक आहे आणि त्याचे 4 स्पष्ट टप्पे आहेत. या प्रवासाची सुरुवात होते ती मूलध्वनी म्हणजेच वर्णांपासून. वर्ण? हो, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या अगदी मूळ आवाजांना म्हणजेच ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. हे भाषेचे सर्वात कच्चं स्वरूप आहे. अगदी रॉ मटेरियल म्हणूया आपण. एक मिनिट, इथे मला थोडी अडचण वाटते. काय झालं? जर मी क असा आवाज काढला तर तो वर्ण आहे की अक्षर? कारण जर मी फक्त क असा उच्चार करण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्ण होतच नाही. त्यात नकळत अ मिसळला जातोच. मग मूलध्वनी नेमका कसा उच्चारायचा? हा अतिशय उत्कृष्ट आणि तांत्रिक प्रश्न आहे आणि इथेच अनेकांचा गोंधळ उडतो. हो ना, कारण क म्हटलं की शेवटी अ येतोच. बरोबर. जेव्हा तुम्ही शुद्ध क असा उच्चार करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो आवाज हवेत विरून जातो. तो अपूर्ण असतो. अच्छा. म्हणूनच लिहिताना आपण त्याचा पाय मोडून लिहितो. तो शुद्ध वर्ण आहे. तो फक्त एक ध्वनी आहे जो हवेत तरंगतो आणि नाहीसा होतो. पण मग तो टिकवायचा कसा? बरोबर. मानवाला या हवेत विरणाऱ्या आवाजाला कुठेतरी टिकवून ठेवायचे होते. कारण आवाज तर क्षणात नाहीसा होतो. नक्कीच. आणि तिथेच अक्षरांचा जन्म होतो. अक्षर या शब्दाचा अर्थच मुळी ज्याचे क्षरण होत नाही. म्हणजे जे नष्ट होत नाही. अगदी बरोबर. जे कधीही नष्ट होत नाही असं आहे. जेव्हा आपण या हवेतल्या मूलध्वनींना कागदावर विशिष्ट चिन्हांच्या स्वरूपात लिहून ठेवतो
तेव्हा त्या ध्वनिचिन्हांना आपण अक्षरे म्हणतो. क्या बात आहे. आवाजाला जेव्हा दृश्य रूप मिळते आणि तो कायमचा जतन होतो तेव्हा तो अक्षर बनतो. म्हणजे वर्ण हा फक्त आवाज आहे जो हवेत विरून जातो आणि अक्षर हे त्या आवाजाचे अमर झालेले रूप आहे. हो, आणि मग या अक्षरांपासून पुढे शब्द तयार होतात, बरोबर? होय, पण इथे एक अट आहे बरं का. कसली अट? नुसती अक्षरे एकत्र करून चालत नाही. समजा मी क, म आणि ळ ही अक्षरे एकत्र केली तर कमळ हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. हो, कमळ म्हणजे फूल. पण तीच अक्षरे मी लमक अशी एकत्र केली तर त्याला काहीच अर्थ उरत नाही. लमक? नाही, हा तर काहीच शब्द नाहीये. म्हणूनच ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर काही अर्थ प्राप्त झाला तरच त्याला शब्द असे म्हणतात. अच्छा, म्हणजे क्रम आणि अर्थ दोन्ही महत्वाचे आहेत. पण इथेच मला वाटतं व्याकरणातील एक मोठी गोम आहे. कोणती? भाषेच्या तज्ज्ञांनुसार शब्द आणि पद या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत असं या नोट्समध्ये दिलंय. हो, आहेतच. पण जर अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द तर मग त्याला पद का म्हणायचे? या दोन्हीत नेमका तांत्रिक फरक काय आहे? कारण मला तरी वरवर पाहता दोन्ही एकच वाटतात. हा फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. डिक्शनरी किंवा शब्दकोशात जो असतो तो फक्त शब्द असतो, तो एकदम स्वतंत्र असतो. पण जेव्हा आपण संवादात वाक्य बनवतो तेव्हा आपण ते शब्द जसेच्या तसे वापरत नाही, आपण त्यांच्या मूळ रूपात बदल करतो. म्हणजे कसं? एक उदाहरण द्याल का? हो, नक्कीच. उदाहरणार्थ, घर हा शब्द आहे. तो डिक्शनरीत असाच दिसेल, पण वाक्यात वापरताना आपण तो घर गेला असं म्हणत नाही. नाही, आपण तो घरात गेला असं म्हणतो. बरोबर, घरचे घरात झाले. अरे वा, म्हणजे जणू काही शब्द हा एक सामान्य नागरिक आहे. तो डिक्शनरीत मुक्तपणे फिरत असतो. पण जेव्हा तो वाक्य नावाच्या लष्करी तुकडीत सामील होतो तेव्हा त्याला व्याकरणाचा गणवेश घालावा लागतो, काही नियम पाळावे लागतात आणि तेव्हा तो पद बनतो, एखाद्या सोल्जरसारखा. हे रूपक 100% अचूक आहे. शब्दाला जेव्हा व्याकरणाचा प्रत्यय लागतो आणि तो वाक्यात काम करण्यास सज्ज होतो तेव्हा त्याला पद म्हणतात. आणि मग या पदांचं पुढे काय होतं? अशा अर्थपूर्ण पदांच्या किंवा शब्दांच्या समूहातून जेव्हा एक पूर्ण विचार व्यक्त होतो तेव्हा त्या रचनेला आपण वाक्य म्हणतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. हा प्रवास थक्क करणारा आहे खरंच. एका साध्या हवेत विरणाऱ्या आवाजापासून ते मानवी विचारांची पूर्ण अभिव्यक्ती करणाऱ्या वाक्यापर्यंतचे हे इंजिनिअरिंग अफाट आहे. अगदी खरे. आता मला या इंजिनच्या आणखी आत जायचंय. आपण वर्ण म्हणजेच मूलध्वनींबद्दल बोललो, तर आता या वर्णांच्या खजिन्यात म्हणजेच मराठी वर्णमालेत डोकावून पाहूया. हो, मुळाक्षरांमध्ये. या वर्णमालेचं वर्गीकरण कसं केलं जातं? मराठी वर्णमालेचे प्रामुख्याने 3 मोठे आणि काही विशेष विभाग पडतात. याचा पाया पूर्णपणे आपल्या श्वास आणि उच्चार प्रक्रियेवर आधारित आहे. श्वासावर? अच्छा, हो. यातील पहिला आणि सर्वात स्वतंत्र विभाग म्हणजे स्वर. अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे वर्णमालेतील स्वर आहेत. पण यांना स्वतंत्र का म्हटलं जातं? यामागे काही शारीरिक विज्ञान आहे का? नक्कीच आहे. चला आपण आत्ताच एक प्रयोग करूया. सांगा, काय करायचंय? तुम्ही अ किंवा आ असा उच्चार करून पहा आणि सांगा काय जाणवतंय. आ. यात माझी जीभ, ओठ किंवा दात एकमेकांना कुठे स्पर्श करत नाहीयेत. हवा थेट माझ्या फुफ्फुसातून बाहेर येतेय. हेच ते विज्ञान. स्वरांचा उच्चार करताना फुफ्फुसातून बाहेर पडणाऱ्या हवेचा मार्ग आपल्या मुखामध्ये कुठेही अडवला जात नाही. अच्छा, म्हणजे कोणताही अडथळा नाही. हवा अगदी मुक्तपणे बाहेर पडते. म्हणूनच त्यांना दुसऱ्या कोणत्याही ध्वनीच्या आधाराची गरज भासत नाही. ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. म्हणजेच स्वर हे एखाद्या स्वतंत्र कलाकारांसारखे आहेत, जे कुणाच्याही मदतीशिवाय अगदी मुक्तपणे स्वतःला व्यक्त करतात. त्यांना कोणत्याही साथसंगतीची गरज नसते. अगदी बरोबर. या स्वतंत्र स्वरांनंतर येतात स्वरादी. स्वरादी? हो. वर्णमालेत प्रामुख्याने 2 स्वरादी आहेत. ज्याला आपण अनुस्वार म्हणतो, आणि अहा, ज्याला आपण विसर्ग म्हणतो. स्वरादी या शब्दाचा अर्थ ज्याच्या आधी स्वर आहे असा होतो ना? अगदी अचूक. यांचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो. म्हणजे ते स्वतः स्वतंत्र नसतात? नाही, ते स्वरांवर अवलंबून असतात. आणि यानंतर येतो वर्णमालेतील सर्वात मोठा आणि महत्वाचा गट, व्यंजने. अच्छा, क, ख, ग, घ ते अगदी ह, ळ पर्यंत? हो. क,
ख घ यांच्यापासून सुरू होऊन ते ह ळ पर्यंतच्या वर्णांना व्यंजने म्हटले जाते. मगाशी तुम्ही म्हणाला होतात की व्यंजने लिहिताना त्यांचा पाय मोडून लिहिला जातो, म्हणजे यांचा उच्चार अपूर्ण असतो. हे का घडतं? कारण व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग मुखात कुठेतरी अडवला जातो. पुन्हा तोच प्रयोग करूया. आता काय करायचंय? आता तुम्ही तुमचे ओठ एकमेकांना न चिकवता प असा उच्चार करण्याचा प्रयत्न करा. ओठ न चिकवता प नाही, हे तर शक्यच नाहीये. प म्हणायला ओठ बंद करून हवा अडवावीच लागते. हेच व्यंजनांचे इंजिनिअरिंग आहे. जीभ, ओठ, दात किंवा टाळू यांच्या सहाय्याने हवा अडवून जो स्फोटक आवाज तयार होतो तो व्यंजन असतो. अच्छा. पण हवा अडवल्यामुळे त्यांचा उच्चार पूर्ण होऊ शकत नाही. तो पूर्ण करण्यासाठी शेवटी त्यांना स्वराची मदत घ्यावी लागते. म्हणजे जसं आपण मघाशी क चं उदाहरण पाहिलं होतं. हो, जेव्हा आपण अर्ध्या उच्चाराच्या क मध्ये अ हा स्वर मिसळतो तेव्हा पूर्ण क हे अक्षर तयार होते. व्यंजने ही स्वरांशिवाय अपूर्ण असतात. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण रोज बोलतो, पण या मेकॅनिझमकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. हो, आपण कधी विचारच करत नाही यावर. पण आता मला त्या एका मुद्द्याकडे यायचे आहे जिथे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी सर्वात जास्त अडकतात. कोणता मुद्दा? मला क्ष आणि ज्ञ बद्दल विचारायचे आहे. व्याकरणाचे अभ्यासक, विशेषतः सबनीस यांच्या वर्गीकरणानुसार यांना साधी व्यंजने न मानता विशेष व्यंजने किंवा संयुक्त व्यंजने मानले जाते. हो, यामागील तांत्रिक कारण काय आहे? हे एकापेक्षा जास्त ध्वनी एकत्र येऊन बनलेले आहेत का? हा MPSCच्या पेपरमधला सर्वात कळीचा आणि हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की क्ष हे एक साधे व्यंजन आहे. मलाही तसंच वाटायचं. पण जर तुम्ही त्याला मायक्रोस्कोप खाली ठेवून पाहिले तर ते एक पूर्ण रसायन आहे. सबनीस यांनी याला संयुक्त व्यंजन म्हटले कारण यात एकापेक्षा अधिक व्यंजने एकत्र आलेली आहेत. म्हणजे क्षमध्ये नेमके कोणते आवाज लपलेले आहेत? जर तुम्ही क्षची तांत्रिक फोड केली तर ती अशी होते: क अधिक श अधिक अ बराबर क्ष. एक मिनिट. क, श आणि अ. हो, दोन्ही व्यंजनांचे पाय मोडलेले, म्हणजे क आणि श ही दोन्ही व्यंजने, आणि शेवटी उच्चार पूर्ण करण्यासाठी अ हा स्वर आहे. अरे बापरे, म्हणजे आपण एकाच उच्चारात 3 वेगवेगळे ध्वनी बोलून जातो आणि आपल्याला कळतही नाही. आणि मग ञचं काय? ज्ञची फोड तर आणखी गुंतागुंतीची आहे. त्यात 3 व्यंजने आणि एक स्वर आहे. 3 व्यंजने? हो, कोणती? द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. द, न, य आणि अ. बापरे. हो, ही 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आल्यामुळेच त्यांना संयुक्त व्यंजने असा विशेष दर्जा दिला गेला आहे. अच्छा, म्हणजे परीक्षेत हेच तपासलं जातं? अगदी. स्पर्धा परीक्षांमध्ये परीक्षकांना हेच तपासायचे असते की विद्यार्थ्याने केवळ पाठांतर केले आहे की त्याला या मुळाक्षरांच्या निर्मितीमागील गणित आणि विज्ञान समजले आहे. हे ऐकल्यावर मला जाणवतोय की जेव्हा एखादा अभ्यासक या वर्णमालेकडे पाहतो तेव्हा त्याने ती केवळ लहान मुलांची मुळाक्षरे म्हणून पाहू नयेत. नक्कीच नाही. त्यामागची ही समीकरणे आणि ध्वनींचं रसायन डोळ्यांसमोर ठेवलंच पाहिजे. 100%. म्हणूनच व्याकरण तज्ज्ञ नेहमी सांगतात की हा मराठी व्याकरणाचा पाया आहे. आपण वि अधिक आ अधिक कृ या व्याकरणाच्या मूळ अर्थापासून, म्हणजेच भाषेच्या अंतर्गत ट्रॅफिक सिस्टीमपासून सुरुवात केली. त्यानंतर मूलध्वनींचा हवेतील प्रवास, त्याचे अमर अक्षरात होणारे रूपांतर आपण पाहिलं. आणि डिक्शनरीतील शब्द आणि वाक्याच्या सैन्यात लढणारे पद इथपर्यंतचा प्रवासही आपण पाहिला. आणि त्यासोबतच आपण आपल्या मुखातील हवेच्या खेळावर आधारित वर्णमालेचं शास्त्र पाहिले. मुक्तपणे वाहणारे स्वर, अडथळ्यांना सामोरे जाणारी व्यंजने आणि क अधिक श अधिक अ यांसारख्या समीकरणांतून तयार होणारी संयुक्त व्यंजने. खरंच हे खूपच विस्तृत होतं. या सर्व चर्चेचा सारांश असा आहे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा थेट एक अभ्यासाचा पाया आहेच, पण त्या पलीकडे जाऊन जी भाषा आपण श्वासाइतक्या सहजतेने वापरतो तिचे हे अंतर्गत गणित समजून घेणं हा एक अद्भुत आणि थक्क करणारा अनुभव आहे. हो, याच इंजिनिअरिंगमुळे आपला मानवी संवाद शक्य होतो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि सखोल विश्लेषणात.